डोळे मेडिकल फाउंडेशनचे अथर्व नेत्रालय इथे ऑप्थॅल्मिक सर्जन म्हणून कार्यरत आहे। तर आजचा आपला टॉपिक आहे मोतीबिंदू उपचार पद्धती। साधारण मोतीबिंदूचे उपचार यामध्ये फक्त एक अचूक उपचार पद्धती म्हणजे शस्त्रक्रियाच आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचे ड्रॉप्स किंवा औषधी याने मोतीबिंदू कमी होतो असं नाहीये। साधारण लोकांमध्ये खूप गैरसमज आहे की मोतीबिंदूसाठी औषधे किंवा ड्रॉपने मोतीबिंदू जाईल किंवा कमी होईल यासाठी विचारत असतात, पण नाही, असं नाहीये। मोतीबिंदूसाठी एक अचूक उपचार पद्धती ही शस्त्रक्रियाच आहे। याच्यामध्ये दोन पद्धतीचे ऑपरेशन्स असतात, एक म्हणजे SICS आणि दुसरे म्हणजे फेकोएमल्सिफिकेशन। फेकोएमल्सिफिकेशन मध्ये त्यालाच आपण मराठी भाषेमध्ये लेझर पद्धतीचं ऑपरेशन म्हणतो आणि SICS म्हणजे स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी। तर सध्याच्या काळामध्ये लेझर पद्धतीला खूप जास्त डिमांड आलेला आहे आजच्या काळामध्ये। तर लेझर पद्धतीने ऑपरेशनचा एक फायदा आहे की त्याच्यामध्ये एक सेफ ऑपरेशन होऊ शकते पेशंटचे। कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये टाका नसतो व ते पूर्णतः बिना भुलीचे बिना टाक्याचे ऑपरेशन असते। यामध्ये पेशंटला सेम डे आपण घरी पाठवतो। रुग्णाला आपण फक्त ऑपरेशन नंतर एक ड्रॉप देतो महिनाभर साधारण वापरण्यासाठी आणि त्याचे फॉलोअप घेत असतो आपण महिनाभर। यामध्ये कुठल्याही प्रकारचा रुग्णास त्रास होत नाही। तसेच लोकांमध्ये अजून एक गैरसमज आहे की मोतीबिंदू पिकायला हवा तरच ऑपरेशन करायचं, असं नाहीये। याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात प्रामुख्याने, NS1, NS2, NS3 आणि NS4। ह्या स्टेजमध्ये जेव्हा रुग्णाची नजर कमी होईल, रुग्णाला दिलेल्या ग्लासेस मधून पण कमी दिसायला लागेल, तेव्हा आपण ऑपरेशन कधीही करू शकतो। याला मोतीबिंदू पिकण्याची वाट बघण्याची कुठल्याच प्रकारची गरज नाहीये। आणि मला एवढंच सांगायचंय की 40 नंतर प्रत्येकाने आपलं आय चेकअप रेग्युलर ठेवावं, दर 3 महिन्यांनी चेकअप ठेवावं। मोतीबिंदूची वाढ आहे की नाही हे पाहण्यासाठी रुग्ण चेकअप ठेवू शकतात। मला एवढंच सांगायचंय, प्रत्येकाने आपल्या डोळ्याची काळजी घ्या। डोळे आहे तर सगळं आहे। मी एवढंच म्हणेन, नवी आशा, नवी सृष्टी, डोळ्यांच्या आरोग्याची नवी दृष्टी। थँक्यू।